हॅलो एव्हरीवन. माय मराठी शब्दकोश या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, आज आपल्या सिरीजचा 76वा दिवस आहे. या सिरीजमध्ये रोज आपण नवीन शब्द आणि त्याचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे उदाहरणासह बघत आहोत. आजही आपण असेच नवीन शब्द बघणार आहोत. त्याआधी स्क्रफी या शब्दाचा अर्थ आणि त्याचा समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द हा कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्यांनी व्हिडिओ बघितला असेल त्यांना नक्कीच जमेल आणि ज्यांनी बघितला नसेल त्यांनी मागचा व्हिडिओ जाऊन नक्की बघा आणि उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग आज कोणते शब्द बघणार आहोत एकदा रिवाइज करूया. सेल्डम म्हणजे क्वचित किंवा फारच कमी वेळा. सेल्फ एश्युअर्ड म्हणजे आत्मविश्वास. सेल्फ सेंटर म्हणजे स्वार्थी. सेल्फ कॉन्शियस म्हणजे लाजळू. सेल्फ कंट्रोल म्हणजे आत्मनिग्रह किंवा आत्मसंयमन. सेल्फ डिसिप्लिन म्हणजे स्वयंशिस्त आणि सेल्फ इस्टीम म्हणजे आत्मसन्मान. चला तर मग या सर्व शब्दांचे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द हे उदाहरणासह बघूया. तर आजचा आपला पहिला शब्द आहे सेल्डम म्हणजे क्वचितच किंवा फारच कमी वेळा. याचे समानार्थी शब्द बघूया. रेअरली म्हणजे क्वचितच, फारच कमी वेळा किंवा प्रसंगी. दुसरा शब्द इनफ्रिक्वेंटली म्हणजे क्वचित, खूपच कमी वेळा. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. ऑफन म्हणजे नेहमी, वारंवार किंवा नियमितपणे. दुसरा शब्द फ्रिक्वेंटली म्हणजे वारंवार, अनेक वेळा किंवा सतत. याचे उदाहरण बघूया. ही सेल्डम वॉचेस टेलिव्हिजन दीज डेज. तो सध्या क्वचितच टेलिव्हिजन पाहतो. नेक्स्ट वन सेल्फ एश्युअर्ड म्हणजे आत्मविश्वास किंवा स्वतःवर विश्वास असलेला. याचे समानार्थी शब्द बघूया. कॉन्फिडंट म्हणजे आत्मविश्वासी, स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास असलेला. दुसरा शब्द सेल्फ कॉन्फिडंट म्हणजे आत्मविश्वासू, स्वतःवर दृढ विश्वास असलेला. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. इनसिक्युअर म्हणजे असुरक्षित किंवा आत्मविश्वास नसलेला, स्वतःबद्दल शंका असलेला. दुसरा शब्द टिमिड म्हणजे भित्रा किंवा संकोचशील, धाडस न करणारा किंवा घाबरणारा. याचे उदाहरण बघूया. ही वॉज सेल्फ एश्युअर्ड ड्युरिंग द प्रेझेंटेशन. सादरीकरणाच्या वेळी तो आत्मविश्वासी होता. नेक्स्ट वर्ड सेल्फ सेंटर्ड म्हणजे स्वार्थी किंवा स्वतःच्याच विचारांवर केंद्रित असलेला. याचे समानार्थी शब्द बघूया. इगोइस्टिक म्हणजे अहंकारी, केवळ स्वतःच्या हिताचा विचार करणारा. दुसरा शब्द नार्सिसिस्टिक म्हणजे आत्मप्रेमी, स्वतःला अत्यधिक महत्त्व देणारा. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. अल्ट्रुइस्टिक म्हणजे परोपकारी, दुसऱ्यांसाठी विचार करणारा किंवा स्वार्थाविना काम करणारा. दुसरा शब्द सेल्फलेस म्हणजे निस्वार्थ, जो स्वतःच्या इच्छांचा नाही तर इतरांच्या भल्याचा विचार करतो. याचे उदाहरण बघूया. हिज सेल्फ सेंटर ॲटिट्यूड मेड हिम अनपॉप्युलर अमॉंग हिज फ्रेंड्स. त्याच्या स्वार्थी वृत्तीमुळे तो आपल्या मित्रांमध्ये अप्रचलित झाला. नेक्स्ट वन सेल्फ कॉन्शियस म्हणजे बावरलेला किंवा लाजळू. याचे समानार्थी शब्द बघूया. शाय म्हणजे लाजळू, जो सतत कुठेही लाजतो किंवा घाबरतो. दुसरा शब्द एम्बेरेस म्हणजे लज्जित, जेव्हा एखादी व्यक्ती सार्वजनिकपणे चुकते किंवा काही अशा गोष्टींना सामोरे जाते. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. कॉन्फिडंट म्हणजे आत्मविश्वास पूर्ण, जो आपल्या क्षमतेबद्दल किंवा वागण्याबद्दल पूर्णपणे विश्वास ठेवतो. दुसरा शब्द अनकन्सर्न म्हणजे निराश्रित, जो स्वतःच्या वागण्याबद्दल किंवा इतरांच्या विचारांबद्दल जास्त काळजी घेत नाही. याचे उदाहरण बघूया. ही फेल्ट सेल्फ कॉन्शियस अबाउट हिज अपीअरन्स. त्याला त्याच्या रूपाबद्दल स्वकेंद्रित वाटत होते. नेक्स्ट वर्ड सेल्फ कंट्रोल म्हणजे आत्मनिग्रह, आत्मसंयमन किंवा आत्मनियंत्रण. याचे समानार्थी शब्द रिस्ट्रेंट म्हणजे नियंत्रण किंवा आवरण, भावना किंवा क्रियांवर नियंत्रण ठेवणे. दुसरा शब्द डिसिप्लिन म्हणजे शिस्त किंवा आत्मनियंत्रण, आत्मनियंत्रण आणि व्यवस्थितपणे वागण्याची क्षमता. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. इम्पल्सिव्हनेस म्हणजे उत्साहीपणा किंवा अनियंत्रितपणा, भावना किंवा कृती त्वरित आणि विचार न करता करणे. दुसरा शब्द इंडल्जन्स म्हणजे आनंद घेणे किंवा अत्याधिक दयाळूपणा, अत्याधिक किंवा योग्य मर्यादेच्या बाहेर वागणे.
याचे उदाहरण बघूया. प्रॅक्टिसिंग सेल्फ कंट्रोल हेल्प्स इन मेकिंग बेटर डिसिजन्स. आत्मनियंत्रणाचा सराव केल्याने चांगले निर्णय घेण्यात मदत होते. नेक्स्ट वर्ड, सेल्फ डिसिप्लिन म्हणजे स्वअनुशासन किंवा स्वयंशिस्त. याचे समानार्थी शब्द बघूया. सेल्फ कंट्रोल म्हणजे आत्मनियंत्रण, स्वतःच्या भावना आणि वर्तनावर नियंत्रण ठेवणे. दुसरा शब्द विल पॉवर म्हणजे इच्छाशक्ती, काहीतरी करण्याची किंवा वाईट सवयींवर मात करण्याची मानसिक ताकद. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. केअरलेसनेस म्हणजे अविश्वासार्हता किंवा निष्काळजीपणा, जबाबदारीने वागण्याचा अभाव. दुसरा शब्द डिसऑर्डरलीनेस म्हणजे अव्यवस्थितपणा किंवा गोंधळ, शिस्त नसणे किंवा अस्ताव्यस्त वागणे. याचे उदाहरण बघूया. सक्सेस इन एनी फील्ड रिक्वायर्स सेल्फ डिसिप्लिन. कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी स्वअनुशासन आवश्यक आहे. नेक्स्ट वन, सेल्फ इस्टीम म्हणजे स्वतःबद्दलचा आदर किंवा आत्मसन्मान. याचे समानार्थी शब्द बघूया. सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे आत्मसन्मान किंवा स्वतःचा आदर, स्वतःला योग्य मानणे आणि स्वतःच्या मूल्याची जाणीव असणे. दुसरा शब्द कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास किंवा धैर्य, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास असणे. याचे विरुद्धार्थी शब्द सेल्फ डाऊट, स्वतःवर शंका घेणे किंवा आत्मसंशय, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास न ठेवणे. दुसरा शब्द ह्युमिलिएशन म्हणजे अपमान किंवा कमीपणा, स्वतःबद्दल कमीपणा किंवा लाज वाटण्याची भावना. याचे उदाहरण बघूया. एन्करेजमेंट फ्रॉम अदर्स कॅन बूस्ट युअर सेल्फ इस्टीम. इतरांकडून मिळणारे प्रोत्साहन तुमचा आत्मसन्मान वाढवू शकते. तर हे होते आजचे काही शब्द मित्रांनो. आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या परत अशाच नवीन शब्दांसोबत भेटूया. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.